महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात. स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली. 8 जणांचा समावेश. 2 मृतदेह बाहेर काढले. पोलादपूर महाबळेश्वर राज्य महामार्गावरील प्रतापगड दर्शन पॉइंटपासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत एक स्कॉर्पिओ गाडी तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. पोलीस आणि प्रशासनाची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र दुर्घटनेचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये. प्राथमिक माहितीनुसार मृतदेहांमध्ये अनिल महेश पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे यांचा समावेश आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास सावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन. सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली गोव्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहे आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत.